सगळ्यांच्या भावना जपण्याचं उधळ घेतलंय का आम्ही? अरे आमच्या भावना काही आहेत का नाही? आमचा आवाज महत्वाचा आहे की नाही? म्हणून मुंबई पोलिसांना हात जोडून नम्र विनंती आहे, सन्मानानं येतोय आझाद मैदानाच्या दिशेनं, सन्मानानं मला मैदानात जाऊ द्या, शांततेत माझ्या बांधवांसोबत बोलू द्या, शांततेनं मैदानाच्या बाहेर जाईल. तुम्ही मला अटक करा, जेलमध्ये टाका, तयार आहे. पण तुम्ही आता जर खाजवलं, जी चूक तुम्ही 17 तारखेला केली मला अटक करून, ती चूक आता करू नका, महागात पडेल. हा, महागात पडेल. ठिकाणावर या, सहन करणार नाही. आता दाट मानेनं आझाद मैदानात येतोय. मला माझे शब्द बदलायला लावू नका. सन्मानानं आझाद मैदानात जाऊ द्या, माझ्या बांधवांसोबत चर्चा करू द्या, शांततेत मैदानाच्या बाहेर जाईल, तुमचं म्हणणं ऐकल, सगळ्याचा सन्मान ठेवल, शासनाचा, प्रशासनाचा, कोर्टाचा, सगळ्यांचा सन्मान ठेवल. आणि जर आमच्या भावनांची कदर करणार नसाल, आमच्या वेदना तुम्हाला समजणार नसाल, तर तुम्हाला सुद्धा कोलतो आम्ही. काही घेणं देणं नाही तुमच्याशी आम्हाला. सन्मानानं मुंबईत येऊ द्या. बांधवांनो, जिथं आहे तिथं मुंबईकडे निघा. जिथं अडवलं पोलिसांनी रस्त्यात मांडी मारून बसा. अटक केला, अटक व्हा. आज अटक होऊ, जेल भरू, आणि हा अन्याय थांबला नाही तर मग पुढे ठरवू काय करायचं ते. पण आता माघार नाही. मुंबईत सुद्धा जिथं जिथं पोलिसांनी अटक केलंय, मुंबई पोलिसांना विनंती आहे माझी, सन्मानानं सोडा, सन्मानानं. गोळ्या घालाव्या लागतील नाही तर आम्हाला ऐकणार नाही आम्ही तुमचं. शांततेनं, प्रेमानं बोलायचं आमच्याशी. काकीवर्तीचा रॉब दाखवून या राजकारण्यांची दलाली करू नका. आम्ही माणसंच आहोत, या भारताचे, या राज्याचे नागरिक आहोत. दादागिरी आम्ही सहन करणार नाही. मी आलोय आझाद मैदानामध्ये. आझाद मैदानाच्या आजूबाजूला जिथं जिथं धनगर असतील सगळे आझाद मैदानाजवळ या. दीपक बोराडे तुमच्यात आला तर शासनाचा, पोलिसांचा सन्मान करा. आणि दीपक बोराडे तुमच्यात नाही आला, तुम्हाला काय करायचं ते करायला तुम्ही मोकळे आहेत. धन्यवाद. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है फडणवीस में है. जय हिंद, इनकलाब जिंदाबाद.